स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज तुम्हाला अनेक देवनागरी या फॉन्ट जीप फाईल देणार आहे भावानो. तर हे 30पेक्षा जास्त मराठी फॉन्ट आहेत भावानो, जे नॉन युनिकोड आहेत. तर पहिल्यांदा तर तुम्हाला माय फाईलमध्ये येऊन तुम्ही जी डाउनलोड केलेली जीप फाईल आहे का नाही, तुम्हाला डाउनलोड या सेक्शनमध्ये जाईल. तुमची फाईल लोड घेते जरा. इथंच कुठे तर डाउनलोड या सेक्शनमध्ये असणार आहे भावानो तुमची फाईल. माझी फाईल कंप्रेस्ड या सेक्शनमध्ये आहे. तर मी पहिल्यांदा एक्स्ट्रॅक्ट करायचं तुम्हाला सांगतो. कंप्रेस्ड या फोल्डरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाउनलोड ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मी अगोदरच ही जी फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेली आहे भावानो, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर मी त्याच्यावर स्वतंत्र एक व्हिडिओ बनवतो. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिल्यांदा तर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर असा काही इंटरफेस येईल. त्याला ह्या 3 सर्कल दिसतील तुम्हाला भावानो. अलीकडे एच्या लेटरच्या अलीकडेच 3 सर्कल दिसतील. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं डिफिकल्ट त्याच्यावर एकदा क्लिक करायचं, म्हणजे असं जाईल. तर तुम्हाला फॉन्ट ॲड करण्यासाठी ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्या टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ए या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पाहून तुम्हाला अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर ए बी या फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर माय फॉन्टमध्ये यायचं आहे भावानो. माय फॉन्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला उजवीकडल्या बाजूला 2 फाईलचे ऑप्शन दिसतील. त्याच्या उजव्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे का नाही फाईल, ही डाउनलोड सेक्शनमध्ये गेलेली असणार आहे भावानो. इथून डाउनलोड सेक्शनमधून तुम्ही ही जी फाईल आहे का नाही ती ॲड डायरेक्टरी करून घ्यायची. तर कशी करायची ती सांगतो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला अनेक देवनागरी असा एक फोल्डर हुडकायचा आहे. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्टॅटिक म्हणून एक वर ऑप्शन दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. ही 30पेक्षा जास्त मराठी नॉन युनिकोड फॉन्ट आहेत भावानो. तुम्हाला ॲड डायरेक्टरी करायचं आहे, म्हणजे एकदमच सगळी ॲड होऊन जातील. तर तुम्हाला इथं एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी तुम्हाला माझे जे चॅनलचं नाव आहे का नाही ती घेतो भावानो. दोन नाव घेतो भावानो. एन मराठीमधनं घेतो भावानो. एन ग्राफिक्स असं झाल्यानंतर ही टाईप केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ह्याची साईज कमी करून घ्यायची आहे. कमी केल्यानंतर इथून इकडं बाजूला वाढवायचं आहे. तर भावानो तुम्हाला ए बी या फॉन्ट अलीकडे स्क्रोल करायचा आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ए बी फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर माय फॉन्टमध्ये यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भावानो 30पेक्षा जास्त मराठी फॉन्ट आहेत. तर पहिला फॉन्ट दाखवतो भावानो. हे आहे पहिला फॉन्ट. ह्याची जरा साईज वाढवतो. A4 साईज घेतो भावानो, म्हणजे तुम्हाला दिसेल प्रॉपर. म्हणजे कोणताही फॉन्ट अलीकडे किंवा वरती जाणार नाही. त्यासाठी A4 साईज घेण्यासाठी 3x4 हाईट आणि विड्थ ती ह्याची 3x4 आहे भावानो A4 साईजची. याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं A4 साईज येऊन जाईल. परत तुम्हाला अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला 2 इकडे एक ॲरो दिसेल डावीकडे आणि उजवीकडे एक ॲरो दिसेल, त्याच्यावर एकदाच क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही बरोबर मध्ये येऊन जाईल. त्याचीच एक कॉपी मारतो भावानो. कॉपी मारून खाली घेतो
खाली घेऊन तुम्हाला दुसरा फॉन्ट दाखवतो. हे आहे दुसरा फॉन्ट. अनेक देवनागरी लाईट म्हणून एक फॉन्ट आहे. ही तुम्ही आता ही फॉन्ट ही कुठं यूज करायची ती पण सांगतो भावना पुढे. तर ह्याची तिसरी कॉपी मारली, अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ए बी या फॉन्ट या ऑप्शनवर डबल जायचं आहे. ही सेमी अनेक देवनागरी सेमी एक्सपॅन्ड म्हणून एक फॉन्ट आहे. जेव्हा क्लिक केलं परत ह्याचीच कॉपी मारली, 4 टाईप दाखवतो भावना फॉन्टची. अलीकडे स्क्रोल केल्यानंतर ए बी या फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक करून माय फॉन्टमध्ये येऊन तुम्हाला अनेक देवनागरी एक्स्ट्रा लाईट असं म्हणून एक फॉन्ट आहे. ह्याच्यावर एकदा क्लिक केल्यानंतर पाहून तुम्हाला ह्याची साईज वाढवून घ्यायची. साईज वाढवून घेतल्यानंतर एकदम खतरनाक असे फॉन्ट दिसते. रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन ही बरोबर मध्यभाग घ्यायची इथे. मध्यभाग घेतल्यानंतर भावनो तुम्हाला आता ही फॉन्ट जी कुठं वापरायची आहेत ना भावनो ती सांगतो तुम्हाला. ही लाईट जी फॉन्ट दिसते ना भावनो तुम्हाला, जेवढं जी लाईट फॉन्ट आहेत का नाही ती, ज्याचं नाव आता समजा आता तुम्ही बॅनर बनवलाय वाढदिवसाचा. आता शुभेच्छुक जो असतो का नाही, समजा शुभेच्छुक AN ग्राफिक्स असं जर असेल ना तिथं शुभेच्छुक जागी ही वापरायचं. आणि बोल्ड फॉन्ट कुठं वापरायचा, ज्याचं नाव तुम्ही वाढदिवस आहे ना, ज्याचं नाव लिहायचं आहे. समजा माझं नाव अनुज आहे. आता माझं नाव वाढदिवस आहे समजा, आणि तिथं तुम्हाला एक काम आलं आहे, त्याच्यात तुम्हाला नाव टाकायचं आहे. तर त्या ठिकाणी ही फॉन्ट वापरू शकता. बोल्ड AN ग्राफिक्स असा एक फॉन्ट आहे ती वापरू शकता. तर ह्याला इफेक्ट कसा मारायचा, अलीकडे स्क्रोल करायचं, टेक्स्चरवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर गॅलरीचं ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं बॅकग्राऊंड यूज जातील. वर स्क्रोल करून तुम्हाला इथं खूप टेक्स्चर आहे ते भावानो, ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं सिलेक्ट होऊन जाईल. सिलेक्ट करायचं आहे आणि असा खतरनाक पद्धतीने तुमचा टेक्स्चर बसेल. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अलीकडे स्क्रोल करायचं. जरा सेटिंग सांगतो तुम्हाला भावानो. सेटिंग आहे शॅडो ठेवायचे आहे तुम्हाला. शॅडो इनेबल करायचे. शॅडो ठेवायचे 34 ठेवल्यानंतर तुम्हाला ब्लर रेडियस ठेवायचे 7 आणि एक्स ठेवायचा आहे 2, वाय ठेवायचे आहे 2. असं ठेवल्यानंतर पाहून तुम्हाला अलीकडे आणखीन एकदा इनर शॅडो दिसलं एक ऑप्शन, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही ऑन करून घ्यायचं आहे. ऑन केल्यानंतर इथं 3 बरोबर आहे, तिथं 1% फक्त वाढवायचं आहे. जी 1 जरा जास्त झालं भाऊ, 1% वाढवायचं आहे. परत तुम्हाला असं खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर पांढरा कलर लावायचा पाहून. तर पाहू शकता पाहून एक खतरनाक पद्धतीने आपला इफेक्ट तयार झालेला आहे. ह्याला मध्यभाग घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने ह्या सर्व ह्याच्यावर इफेक्ट मारू शकता. तर फुल्ली सिरीज आहे का नाही माझी, फुलला जी झिप फाईल देणार आहे ना भावना व्हिडिओमध्ये, ती मी तुम्हाला बॅकग्राऊंडची झिप फाईल देणार आहे. तर तुम्हाला पुढला व्हिडिओ कशावर पाहिजे ते हे कमेंटमध्ये सांगा भावनो. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.